संतोष देवकर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। संतोष, साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर आता काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो। अधिकची अपडेट काय? खरं तर पाहिलं गेलं तर अमित साटम वंदे मातरम जे 150 वर्ष पूर्ण झालेले त्या निमित्ताने मुंबईचे जे आमदार आहेत अस्लम शेख त्यांच्या कार्यालय बाहेर वंदे मातरमचा कार्यक्रम केला। त्यावेळेस त्यांनी ते वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याला घेऊन अनेक वेळा ते अस्लम शेख यांच्या विरोधात वक्तव्य अमित साटम यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं। त्याच विरोधात मुंबई काँग्रेस आज त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं मागणी काँग्रेसकडनं करत आहे। भारत आता तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहे। तसेच मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते देखील तिकडे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्यामध्ये अमित साटम यांची काय प्रतिक्रिया हे पाहण्यासारखं राहील, हे महत्त्वाचं ठरेल। शुभम, संतोष, दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय पोलीस त्या ठिकाणी आहेतच, मात्र काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि अमित साटमांचे कार्यकर्ते देखील आहेत। त्या ठिकाणी गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। हो, नक्कीच गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच आपण पाहायला गेलं तर मुंबई काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं। गदारोळ आणि गोंधळ होणं हे होईलच, ते पाहण्यासारखं राहील। मात्र भाजपकडनं याचं उत्तर कसं दिलं जाईल ते महत्त्वाचं ठरेल। शुभम, संतोष, साधारणतः काँग्रेसचे किती कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा ते करतायत? घोषणाबाजीचा मुद्दा नेमका काय आहे त्यांच्या? ते जे भाजपचे अध्यक्ष आहेत अमित साटम यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही मागणी मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ते आता गदारोळ कसा निर्माण होतं आणि हे कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊन किंवा मोठा विषय हे पूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्ताने काँग्रेस कुठे ना कुठे हे साध्य करायला पाहतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। शुभम, संतोष, आपण पाहतोय विशेष खबरदारी घेत आता पोलिसांनी सुद्धा बंदोबस्तामध्ये वाढ केलेली आहे। पोलिसांच्या बंदोबस्तासंदर्भातली काय माहिती आहे? खरं तर मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांचा बंदोबस्त आहे। पोलीस जेव्हा काँग्रेसने ज्या आंदोलनाचा वेळ दिलेला होता त्या वेळेच्या अगोदरच अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता। कुठे अनर्थ होऊ नये किंवा गदारोळ होऊन अमित साटमांचं जे कार्यालय आहे तिथे आक्रमक होऊन काही म्हणजे घटना घटू नये म्हणून मोठ्या प्रमाणात ठीक आहे संतोष, अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्ही या आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।